शुभ दुपार सर्वांना। चला आता असा मस्तपैकी कट करून घेतलेला आहे, हे बघा छान पैकी असा कट केलेला आहे मी बघा। आणि आता आपल्याला हे मस्त खळा 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 धुती आणि छान पैकी शिजायला टाकते। आता मस्त त्याला शिजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते परत मी पुढे। चला झाली सुरुवात आपली स्वयंपाकाची। चला आता हे बघा मस्तपैकी खळा खळा अगदी मस्त एक बादलीत धुवून आणलं हऱ्या साग सरसो का। आणि आता आहे ना आपल्याकडे ताक नाहीये तर जाऊ द्या, आपल्याला खटाई पाहिजे ना, तर खटाईसाठी मी टमाटर टाकणार आहे शिजायला संगच। टमाटर टाकते, हे बघा मीठ टाकते आणि शिजून घेते ह्याला मस्तपैकी बरं का। बस मीठ पण एवढं आता परत टाकायचंच नाही आपण मीठ। आता हे शिजून घेते आम्ही, एवढंच पाणी पण लय नाही टाकायचं, जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच बस। आता हे मस्त गाळ शिजून घेते, हाटेव भाजी बनवायची छान आपल्याला। चला आता मस्तपैकी एका गोष्टीवर पीठ मळून घेते, आपली भाजी लागली व्हायला तर पीठ मळून घेते मी। चला आता मस्तपैकी बघा आपलं गोष्टीवर पीठ तयार झालेलं आहे। तिकडे कुकरच्या शिट्ट्या सुद्धा। चला आता हे बघा मस्तपैकी कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपल्याला आहे ना आता हे हऱ्या साग आहे ना हे बघा छानपैकी शिजून घेतले। ह्यातलं थोडंसं पाणी काढणार आहे मस्तपैकी आणि मग आपण आहे ना बेसन, हे बेसन जे आहे ना हे ह्याच्यात मिक्स करायचं, दाखवते तुम्हाला। चला आता हे बघा असं मस्तपैकी मिक्स करून घेतलंय। आता आपण टमाटर टाकलं होतं ह्याच्यात, कारण खटाईमध्ये काहीच नाही ना, ताक असतं तर ताक टाकलं असतं, पण आता टमाटर टाकलंय। आता हे बेसन टाकलंय, आता मी ह्याला आहे ना ह्या चमच्याने असं मस्त फेटून घेते बरं का, चांगला एक जीव करते ह्याचा। चला आता हे बघा मस्तपैकी मी असं फेटून घेतलंय हे बघा, ह्यात बेसन वगैरे टाकून आणि हे बघा असं छानपैकी करून घेतलेली भाजी दिसते का। हे बघा अशी हाटून घ्यायची, छानपैकी हाटली बघा आता। आता आहे ना ह्याला फोडणी द्यायची, तर ह्याला फोडणी द्यायची म्हणल्यावर कशी द्यायची माहिती आहे का। हे बघा हिरवी मिरची लसण आणि कांदा घेतलाय, हिरवी मिरची लसण आणि कांदा हे घेतलेलं आहे मी आता छानपैकी। आता हे करून घेतलंय मी सगळं ह्याचं आणि आता आहे ना मस्त असं आपल्याला हाटून ह्याची भाजी बनवायची छान आणि। तर चला आता करते तयारी ह्याची। चला आता मस्तपैकी बघा कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता मी टाकते ह्याचं राईचं तेल, राईचं म्हणजे मोहरीचं तेल। असं सरसोचं तेल टाकणार आहे आणि मस्त आता लसण हिरवी मिरची कांदा ह्याची फोडणी द्यायची, आपल्याला छोक लावायचं छानपैकी। चला आता राईचं तेल मस्त आपलं कडक गरम झालेलं आहे, आता मी टाकून घेते त्यात प्याज, छानपैकी कांद्याचं छोक मारलेलं आहे। आता ह्यातच टाकते मी हिरवी मिरची आणि लसण। चला आता हिरवी मिरची लसण टाकून घेतलेलं आहे बरं का मी। कांदा हिरवी मिरची लसण आता ह्याचा छोक लावला ना म्हणजे मस्त भाजी होती। आणि ही भाजी म्हणजे कशी नैसर्गिक भाजी असते, ही बथवा म्हणजे नैसर्गिक असतं। म्हणजे आपला ह्याची भाजी कशी असते, माठाची भाजी तांदूळजा ही कशी आपली नैसर्गिक भाजी असते, ह्याचं काय बी नसतं काय नसतं, मनाने उगवलेली भाजी असते। तशीच ही बथवा जी आहे ना हे पण मनानेच उगवलेला असतो, तर ही एवढी छान आणि एवढी चविष्ट लागते ना। आता ती मोहरीची जी आणली होती ना मी सरसो, ते तर लावतात बरं का, ते तर लावतात, पण जे हे बथवा तांदूळजा माठाची भाजी ही कशी असते माहिती आहे का, ह्याला लावायची गरज नसते, हे मनानेच उगून येते रानभाजी। ह्या रानभाज्या अशा आहेत 2-4 ज्या मनाने उगवून येतात।
आणि ह्या एवढ्या छान लागतात ना, लय मस्त लागतात. आणि मग ह्या सीजन प्रमाणेच भाज्या असतात. ह्या पावसाळ्यामध्ये तर नाही, पण थंडीमध्ये मात्र असतात बघा, ह्या भाज्या लय असतात. तर थंडीमध्ये ह्या भाज्या गरम पण असतात, छान पण वाटतात खायला आणि शरीराला पण चांगल्या असतात, तब्येतीला पण अगदी मस्त भाजी असते ही. तर ह्या आता अशी मस्तपैकी भाजी बनवते मी. तर चला, असा मस्तपैकी छोप लागला का नाही. तर आता मी आहे ना, झालाय कांदा पण छान ब्राऊन झालाय बघा सगळं. तर आता मी आहे ना, ही भाजी जी आहे ना, हे बघा, आता ही भाजी टाकून घेते बघा ह्याच्यात. कुकर लय मोठा आहे, कुकर हातात येतच नाही माझ्या. कसा घेऊ का टाकून. तर चला, ह्या अशी मस्त भाजी टाकून घेतली. थोडंसं आता ह्यात पाणी हे करून, आता हे सुद्धा असं लय नाही टाकायचं पाणी, आपलं थोडंसं हे कुकर धुवायपुरतं. ही भाजी अशी आहे ना, तुम्ही करून बघा, लय मस्त वाटेल बघा, हो का. कशी वाटली भाजी. आता आपण ह्यात बेसन टाकलंय ना, त्याच्यामुळे चांगली हटवून घ्यायची. ह्याला चांगली हटवली ना, म्हणजे मस्त गद 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 शिजून निघली का नाही, छानच लागते भाजी बघा. अशा हिरव्या भाज्या खायला पाहिजेत थंडीमध्ये. तर चला, ह्या का असा शिजायसाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, म्हणजे चांगली शिजायला पाहिजे ना भाजी, त्याच्यामुळं. तर हे बघा, ह्याच्या कलरकडे जाऊ नका, ह्याच्या टेस्टकडे वळा. टेस्ट बघा किती छान लागते ह्याची. मस्त हिरवी मिरची लसण ज्या भाजीमध्ये असेल ना, असं छोप त्याचा एकच नंबर. तर अशी भाजी मस्त हटीव भाजी झालेली आहे. हे का. तर चला, आता हे तर झाली आपली मस्त हटीव भाजी. चांगले हटून घेणार आहे आता ह्याला, दुसरीकडे ठेवते गॅसवर. आणि हे तर आता आपण बनवायच्यात, काय बनवायचंय माहितीये का, रोट्या. छानपैकी रोट्या बनवून घेऊ आता आपण. चला, आता मस्तपैकी लागली रोट्या बनवायला, कारण आपलं भाजी झाली, हटेव भाजी बनवली मस्त. सरसो का साग, ह्याला सरसो का सागच म्हणतात इकडं हरियाणामध्ये. बथवा जरी जास्त असला तरी ह्याला म्हणतात सरसो का साग. गरमागरम आता रोट्या बनवती. बाजरीच्या भाकरी पण बनवायच्या होत्या, पण आता नाही टाईम एवढा, कारण मला करंज्या पण बनवायच्यात. करंज्याचं राहिलेलं आहे थोडंसं सारण, मग म्हणलं आता ते करंज्या पण घ्याव्यात बनवून. तर आता पुरतं हे करते मी मस्तपैकी. ऋषी जेवण कर, त्याला रात्रपाळी त्याची. तर त्याची रात्रपाळी असल्यामुळे काल रविवार होता, सुट्टी होती, तर आज तो नाही जरी झोपला नाही तरी चालेल. तर मग आता त्याला घेऊन दोघं जण आम्ही आता माझ्या मस्त करंज्या घेतो बनवून. करंज्या बनवून पहिलं तर त्याला जेवाय घालते मी. ऋषूला मंदिरचा भोग लावते, ऋषीला जेवाय घालते, मी पण थोडंसं खाते. आणि मग आता बनवू आपण करंज्या. तर आता स्वयंपाकाचं तर हे बघा, हे झालेलं आहेत मस्त. आपल्या टोपलंभर रोट्या केल्यात मी. पीठ आहे बरं का अजून एवढं, पण आता हे पीठ संध्याकाळी असंच ठेवणार, हेच ठेवणार बाहेरच, कारण थंडी लई आहे. बाहेरच छान राहतंय, हे झाकून ठेवणार. संध्याकाळी ऋषीला न्यायपुरत्या, त्याच्या लंचला न्यायपुरत्या रोट्या बनवणार. रात्रीचं रोवणार याच्यानंतर, मग बघू परत राईस वगैरे बनवता येईल. तर आत्ताचं हे झालेलं आहे स्वयंपाक. हे बघा भाजी दाखवू का तुम्हाला कशी झाली बघा आपली भाजी. दिसते का, हटून भाजी बनवली. तर आता ही पण झालेली, तेवढं रोट्या बनवल्या तर तर भाजी चांगली हटून चांगली शिजली बघा. तर ही आता आपली अशी मस्तपैकी हटेव भाजी. हे लई उडती बरं का,
लय चटके लागतात मग ह्याचे. तर अशी भाजी आपली झालेली आहे. ह्या का या मस्तपैकी गरमागरम हॉटेल भाजी आणि रोट्या. तर हे आता करते मी बंद. गॅस पण ह्याचा सुद्धा झालेलाच आहे. मी ठेवते. बघा ह्या भाजी मस्तपैकी अशी बनवलेली आहे भाजी. मी चांगली हाटली बघा. चला आता मस्तपैकी हे बघा छानपैकी आपलं स्वयंपाक तयार झालेला आहे. बघा मस्त हटेव भाजी बनवली आणि रोट्या बनवल्यात. आता आहे ना मी देते रोहनला ऋषीला. रोहन तर गेला कामाला. ऋषी संध्याकाळची ऋषीची ड्युटी. तर आता हे बघा अशी मस्तपैकी बनवलेली आहे भाजी. कुठं चालला रे? हात धुवून येतो का? मंदिरासाठी पण आण बरं का प्लेट. मंदिरासाठी प्लेट घेऊन येला तर तेव्हा. तर हे बघा ही करंजाचं सारण ठेवलेलं आहे. आणि हे बघा करंजाचं पीठ पण मळून ठेवलंय. आता बनवणार आहे मी करंजा. तर पहिले जेवण करतो आम्ही आणि मग या तुम्ही पण जेवायला. आता ऋषीला वाटते आणि मंदिरात ठेवते. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा. भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये. घ्या सगळ्यांनी काळजी. भाजी कशी वाटली ते पण सांगा बरं का. चला आता हे कसं मस्त घी लावून घेतल्या रोट्यांना. घी लावल्याशिवाय रोटी इकडं नाही बरं का. इकडं घी असतं. ह्या बा असं हे असं घी लावून रोट्याला असतंच. तर हे कसं आणि मंदिरात पण ठेवलंय बरं का. आता हे बा मंदिरचं पण झालेलं आहे छानपैकी. मंदिर का होत नाही ना कपडा नीट नाही लावला बघ. कपडा हो सही करणार. तर हे ना तिथं आहे ना ते कपडा गोळा झालाय. ते सगळं नीटनेटकं कर बाबा. तसं कसं देवाचं पहिलं जिथल्या तिथं. पाणी ठेवलंय ना? आहे का पाणी? तर चला आहे बघा आता हे ऋषूचं मस्तपैकी जेवण दिलेलं आहे. काय नाही साधं आणि सिंपल पण खायला ऋषी सांगल. काय ऋषी बसला इथं. हाय या सगळे जेवायला. ऋषीने दाढी वाढवली तर ते काय म्हणतो शिवाजी महाराजाची दाढी नाही का. ते शंभू महाराज शिवाजी राजे भोसले त्यांच्यासारखी दाढी करायची मम्मी मला. म्हणलं कर. गरमागरम भाजी आहे. आता मला आहे ना नमक मीठ देऊ का थोडं? मीठ मी टाकलंच नव्हतं. एकदाच टाकलं होतं ना मी शिजवतानाच टाकलेलं. त्याच्यावर काही टाकलंच नव्हतं. बनली कशी चव एक नंबर. टेस्ट तिखट आहे का लय? बघ हिरव्या मिरची लय मोठे टाकल्यात पण मी. नाही ना. ठीक आहे. आता मला पण लय जेवण करावं वाटतंय बरं का. पण अरे जेवायला हे बघ इथे दिसतंय की मला हे करंजाचं. बाद में तो होऊंगा परीब. चलो ठीक आहे. या सगळ्यांनी जेवायला. तर घ्या सगळ्यांनी काळजी. बाय कर दे ऋषू. बाय. घ्या सगळ्यांनी काळजी. भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला गरमागरम अगदी ते पण सांगा बरं का.